सामाजिक न्याय विभागाकडून मोठी घोषणा. संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ सेवा योजना आणि इंदिरा गांधी राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेचा नोव्हेंबर 2025 चा हप्ता थेट खात्यात जमा होणार. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलवर. आज आपण जाणून घेणार आहोत महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्यक विभागाकडून आलेल्या महत्त्वाच्या शासन निर्णयाबद्दल, ज्यामुळे हजारो लाभार्थ्यांच्या खात्यात नोव्हेंबर 2025 चा डीबीटी मार्फत हप्ता जमा होणार आहे. राज्यात सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्यक विभागामार्फत अनेक महत्त्वाच्या योजना राबवल्या जातात, ज्यामध्ये प्रमुख योजना म्हणजे संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ सेवा निवृत्तीवेतन योजना, तसेच केंद्र पुरस्कृत योजना म्हणजे इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजना आणि इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्तीवेतन योजना. तर या सर्व योजनांचा उद्देश म्हणजे ज्येष्ठ नागरिक, विधवा महिला आणि निराधार व्यक्ती आणि दिव्यांगांना आर्थिक सहाय्य पुरविणे. मित्रांनो, डिसेंबर 2024 पासून महाराष्ट्र शासनाने एक मोठा बदल केलेला होता. राज्य पुरस्कृत सर्व योजनांचा निधी हा डीबीटी पोर्टलद्वारे लाभार्थ्यांच्या खात्यात जमा केला जात होता, ज्यामुळे प्रत्येक लाभार्थ्याला पैसे थेट त्याच्या बँक खात्यात मिळतात, कोणत्याही मध्यस्थीविना. आणि सर्वात चांगली गोष्ट म्हणजे ऑक्टोबर 2025 पर्यंतचा सर्व निधी यशस्वीरित्या खात्यात जमा करण्यात आलेला आहे. आता शासनाने जाहीर केले आहे की सन 2025-26 या आर्थिक वर्षातील मंजूर तरतुदीमधून नोव्हेंबर 2025 महिन्याचे अर्थसहाय्य देखील डीबीटी पोर्टलद्वारे लाभार्थ्यांच्या खात्यात जमा केले जाणार आहे. तर शासन निर्णयात स्पष्ट करण्यात आलेले आहे की सर्वसाधारण आणि अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी स्वतंत्र बँक खाते उघडण्यात आलेले आहेत आणि त्यामध्ये खालीलप्रमाणे निधीही वर्ग करण्यात आलेला आहे. तर यामध्ये संजय गांधी निराधार अनुदान योजनेसाठी एकूण मंजूर तरतूद आहे 24 कोटी 80 लाख रुपये आणि त्यामधूनच डीबीटी खात्यात वर्ग निधी हा 20 लाख रुपये होणार आहे. तर यामध्ये अनुसूचित जाती प्रवर्ग संजय गांधी योजना 47 कोटी 50 लाख रुपये, तर यामधून डीबीटी खात्यात 8 कोटी 75 लाख रुपये या ठिकाणी करण्यात येणार आहे. तर श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतनसाठी 36 कोटी 40 लाख 64 हजार रुपये, तर डीबीटी खात्यात वर्ग होणार आहे 3 कोटी 40 लाख रुपये. तर अनुसूचित जाती प्रवर्गांसाठी 40 कोटी 80 लाख रुपये, तर यामधून 7 कोटी 75 लाख 25 हजार रुपये डीबीटी खात्यात वर्ग करण्यात येणार आहेत. तर या निधीच्या वर्गीकरणामुळे नोव्हेंबर 2025 महिन्याचे सर्व निवृत्तीवेतन आणि अनुदानाचे पैसे थेट लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होणार आहेत. तर या योजना खालील व्यक्तींना दरमहा आर्थिक सहाय्य मिळते. संजय गांधी निराधार अनुदान योजनेमध्ये निराधार, असहाय्य, गंभीर आजाराने त्रस्त व्यक्ती, उत्पन्न मर्यादा शासन पत्रानुसार. श्रावणबाळ सेवा योजना ही 65 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक आणि कमी उत्पन्न गटातील व्यक्तींसाठी आहे. तर इंदिरा गांधी योजना ही वृद्धापकाळ, विधवा, दिव्यांग लाभार्थ्यांना केंद्र सरकारतर्फे आर्थिक मदत दिली जाते. जर आपण या योजनांपैकी कोणत्याही योजनेचे लाभार्थी असाल तर नोव्हेंबर 2025 महिन्याचा डीबीटी हप्ता लवकरच आपल्या बँक खात्यात जमा होणार आहे. जर तुमचे डीबीटी खाते सक्रिय आहे का हे तपासा, मोबाईलवरती बँक मेसेज किंवा पासबुक तपासा. शंका असल्यास जिल्हा समाज कल्याण कार्यालय किंवा पंचायत समितीशी संपर्क साधू शकता. तर सरकारकडून समाजातील सर्वात दुर्बल घटकांना आधार देण्यासाठी या योजना चालवल्या जात आहेत. डीबीटी प्रणालीद्वारे पारदर्शकता वाढली असून प्रत्येक लाभार्थ्याला वेळेत पैसे मिळतात. मित्रांनो, हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून इतरांनाही या योजनेबद्दल माहिती मिळेल. व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.